हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशालिलक्षम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन। आणि आजच्या चिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 87व्या ओवीचा विचार आणि 88ची सुरुवात सुद्धा केलेली होती। ते का अचिंत्य आहे आणि धातारम कसं आहे याचा विचार माऊलींनी या ओवीमध्ये मांडलेला आहे। गगनाहून जुने पद्मानाहून साने त्याचा विचारही आपण केला। सगळ्यात जुनं, सगळ्यात लहान, सगळ्यात व्यापक असं तत्व कोणतं असेल तर परमात्मा आहे। आपण त्याच्याशी जर आपणाला व्यापक व्हायचं असेल तर आपण त्याच्याशी एकरूप होऊन व्यापक होऊ शकतो। आपण जोपर्यंत परिच्छिन्न असलेल्या संसाराशी जुळून घेतलेला आहे तोपर्यंत आपल्याला व्यापकत्व काय हे समजतच नाही। म्हणून मी माझं माझं म्हणतो। तुझं तुझं म्हणायला चालू केलं की सगळ्या जगाचं आणि संसाराचं होतं। त्यामुळे माझं जे आहे ते संसाराचं आहे। मग संसाराचं म्हणा, 2 नंबरला देवाचं म्हणा, नाहीतर त्याची निर्मितीच झाली नाही म्हणा, ती मिथ्या आहे म्हणा। कुठलाही प्रकार म्हटला तरी त्या दृष्टीनं कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हेच सिद्ध होतात। मी माझं माझं म्हटलं की तो त्यात आम्ही त्यामध्येच असतो। संसाराचं म्हटलं ह्या संसाराचं आहे सगळं, हा कर्मयोग आहे। आणि माझं माझं म्हटलं तर तो कोणता योग म्हणायचा? दुर्योग म्हणायचा योग, जो कुयोग ज्याला म्हणतात ना, तो कुयोग म्हणजे माझं माझं म्हणणं। हे सगळं आहे हे संसाराचं आहे असं मानणं हा कर्मयोग आहे। आणि हे आहे हे भगवंताच्या प्रमालकीचं आहे, भगवंताचा मालक आहे, भगवंताने निर्माण केलंय तर भक्तियोग आहे। आणि निर्माण झालंय तर कुणीच निर्माण केलं नाही, हे माझंही नाही, कुणाचंच नाही, मिथ्याच आहे ते। त्याला कारण मात्र ब्रह्म आहे। त्या ब्रह्म कारण असल्यामुळे हा ज्ञानयोग झाला। ह्या तिन्हीचाही विचार एक पहिला मात्र कुयोग आपण म्हटलो। कुयोग म्हटलं, कर्मयोग म्हटलं, वास्तविक कुयोग आणि नवीन संशोधन नाही आहे ते, पण आपल्या समजुतीसाठी आपण हा शब्द वापरलेला आहे। तर इथं वर्णन करतात जोपर्यंत आपण त्या भगवंताशी एकरूप होत नाही तोपर्यंत आपण व्यापक होणार नाही, कारण ते व्यापक तत्व आहे। त्याच्याशी एकदा एकरूप झालं, मागच्या चिंतनामध्ये आपण नदीचं उदाहरण घेतलं, नदीला मोठे पण पाहिजे असेल तर मोठ्यांच्या सहवासात जायला पाहिजे। आपण एखाद्या महान पुरुषाच्या संगतीने चालत जायला लागलो तर लोकही म्हणतील एवढा मोठ्या महान पुरुषाबरोबर हा दिसतोय, त्याचा अर्थ हाही तसाच चाललेला आहे, म्हणून हा एवढा त्यांच्या संगतीमध्ये दिसून येतो असं म्हणतील ना। मोठ्या संगतीमध्ये आपण गेलो तर मोठं होतो, छोट्या संगतीमध्ये गेलो तर छोटी संगत संसाराची आहे, मोठी संगत भगवंताची आहे। म्हणून भगवंताच्या अनुसंधानामध्ये जो राहतो तो मोठाच होऊन जातो। आणि लहान केवढा होतो? सूक्ष्माहूनही लहान। मी काहीच नाही म्हणतो, तो सगळं आहे ते भगवंत आहे म्हणतो, त्यामुळे सूक्ष्माहून सूक्ष्म झालेला असतो। आणि हे एवढं धाकटेपण लहानपण घेत असतो, त्या लहानपणामुळं तो अत्यंत सूक्ष्मपण असतो। या ते दोन्ही गोष्टीचा विचार माऊली आता 88 नंबरच्या ओळीमध्ये करतायत। जे सर्वात इया विये, कालच्या चिंतनामध्ये आपण याची सुरुवात केली होती, आता आपण त्याचीच पुढे ती ओवी घेत आहोत। जे सर्वात इया विये, जे सर्वांना जन्माला घालतं, विश्व सर्व जेणे जिये, विश्व ज्याच्या सत्तेवर जगतं, हेतू जया भिये, तर्क अनुमान त्याला घाबरतात, कारण अचिंत जे, कारण ते चिंतनात पकडता येत नाही, त्याचं अनुमान उपमा देता येत नाहीत।
त्याची लक्षणं ढोबळमानाने जरी वेदांतानं सांगितले असले तरी त्या लक्षणानं तो युक्त आहे असं म्हणता येत नाही. असं ते ब्रह्मतत्व आणि परमात्म तत्व आहे की ज्याला आपण भगवंत, विठ्ठल, राम, कृष्ण म्हणतो ते तेच तत्व आहे जे सगळ्या जगाला जन्माला घालतं आणि धारण करतं. धातारम अचिंत्य रूपम. आणि म्हणून सगळ्या जगाला धारण करणार जे आहे, जे सगळ्यांना पाहतं त्याला कोण पाहणार? मागच्या वेळेला मुद्दा होऊन गेलेला आहे बघा. जे सगळ्यांना पाहतं त्याला कोण पाहणार? कुठल्या तरी ओळीमध्ये येऊन गेलेला आहे. डोळा सगळ्यांना पाहतो पण डोळ्याला मी पाहू शकत नाही. भगवंत सगळ्यांना पाहतो कारण सगळ्यांची दृष्टीची निर्मिती, डोळा सगळ्या दृश्याची निर्मिती करतोय. कुणी आम्ही कुठे निर्मिती केली? डोळा आहे म्हणून दृश्य दिसलं. निर्मिती कशात झाली? झाड निर्माण झालं म्हणून आपण डोळ्या म्हणून निर्माण झालं. ते आहे म्हणून नव्हे तर ते डोळा माझा आहे म्हणून जागृत झालं. नाहीतर त्याच्यात प्रेरणा मिळाली, नाहीतर काही दिसतच नाही ना. म्हणून डोळा सगळ्यांना पाहतो, डोळ्याला तो पाहू शकत नाही. तसा हा जो भगवंत आहे, हा भगवंत आपल्याला पाहतो पण आपण त्याला पाहू शकत नाही. आपल्याला तो रोज पाहतो. म्हणून मंदिरामध्ये गेलं की रोज एक 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 असा साधक रोज मंदिरामध्ये जायचा आणि जायचा आणि बसायचा, थोडा वेळाने यायचा. त्याचे पुजारी काही दिवसानंतर, काही वर्षानंतर ते पुजारी म्हणाले, तू मंदिरामध्ये येतोस, तू देवाला कधी पाहिलंच काय रे? तर तो म्हणला, ती पाहण्यासारखी वस्तू आहे काय सांगा बघू? ते अचिंत्य रूप आहे, त्याला कसं पाहता येईल? मी पाहिलं नाही पण तो मंदिरामध्ये येतो, मी मंदिरामध्ये रोज येतो, ते तो पाहतो आणि तो पाहतोय म्हणून मी मंदिरात येतो. मी मंदिरात त्याला बघायला येत नाही कारण तेवढी माझी कॅपॅसिटी नाही. मी त्याला पाहू शकत नाही, मी त्याला अनुभवू शकत नाही. पण मी त्याचं लेकरू आहे, ते माझ्याकडे पाहतो. माझ्याकडे त्याची करुणेची दृष्टी आहे आणि त्या करुणेच्या दृष्टीमुळं मला बळ येते जगण्याचं. माझ्यामध्ये हिंमत निर्माण करण्याचं काम ते तत्व करतं. म्हणून मी त्याच्या समोर जातो. तो मला दृष्टीगोचर होत नाही पण त्याच्या दृष्टीला मी पडेल असा मी उभा राहतो. म्हणून नमस्कार करायला मी मंदिरात येतो. काय सुंदर विवेचन केलेलं आहे बघा. म्हणजे उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल की तो सगळ्यांना पाहतो. त्याचं कारण आहे त्याने सगळ्यांना जन्माला घातलेले आहे. आईचं प्रेम बाळाबद्दल असतं पण ते प्रेम काय असतंय बाळाला कळतच नाही. त्याला कधी वाटते का बाबा आई किती प्रेम करत असेल माझ्यावर? अजिबातच नाही. असं एखादा असेल तो भक्त म्हणायचा, तर ते कळतच नाही त्याला की आई माझ्यावर केवढं प्रेम करते. तसं भगवंताचं आपल्यावर ते निर्व्याज निष्कारण प्रेम आहे. निष्कारण आहे, कारण काही नाही. कारण ठेवून प्रेम करणारे आम्ही जीव. त्याच्याकडे कारण कुठलं लागत नाही. विनाकारण तो आमच्यावर प्रेम करतो. विना अट्ट आमच्याशी संबंधात आहे तो. अट्टी घालत नाही कोणती. आज दिवसभर नाम एवढ्या माळा जपल्यास तरच तुझं जेवणाचं पचन मी करेन, तुझं रक्ताभिसरण मी चालवेन, तुझा श्वास मी चालवेन, असं कधी अट्ट घालत नाही. असा कधी लाभाविना प्रीती जसं संतांच्या बद्दल म्हणतात तसाच भगवंत आहे. संत आणि भगवंत यांच्यामध्ये अजिबात भेद नाही. म्हणून संत कसे आहेत, भगवंत कसा आहे हे पाहण्यासाठी संतांच्याकडे पाहावं असं बमावलीच म्हणतात. संतांना पाहावं म्हणजे आत्मज्ञानी चौकडी संतजी माझी रूपडी. कसं भगवंत वर्णन स्वतःचं कसं करतात बघा. मी आणि संत वेगळे नाही. आत्मज्ञानामध्ये जे जे म्हणून पारंगत आहेत ते सगळे संत माझी रूप आहेत. जे जीवनमुक्त झालेले आहेत ती सगळे पुरुष जे आहेत ती माझीच रूप आहेत असं स्वतः भगवंत सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. यावरून एक गोष्ट लक्षात येते, संतांच्या आणि भगवंतामध्ये फरक नाही. करी लाभावी न कृती. भगवंता माझ्याकडे पाहतो, मी त्याला पाहू शकत नाही कारण ते अचिंत्य रूपम आहे. शब्द तो वापरलेला आहे. धातारम म्हणजे सगळ्यांना जन्माला घालतो. सर्वाते या विये विश्व सर्व जेनेची. विश्व याच्या सत्तेवर जगतं, नाहीतर जगलंच नसतं हे वर्णन सांगितलेलं आहे. त्यामुळं हा सगळ्यांना पाहत असला तरी मी पाहण्याचे मला जे चक्षु आहेत, माझे जे डोळे आहेत हे चर्मचक्षु आहेत. चर्म म्हणजे चांबड्याचे डोळे आहेत, भौतिक डोळे आहेत. माझी दृष्टी भौतिक आहे, माझी दृष्टी लौकिक आहे आणि भगवंताची दृष्टी अलौकिक आहे. अलौकिक दृष्टी मला प्राप्त झाली तर मी भगवंताला प्राप्त करून पाहू शकेन.
तुला पाहू शकेन असं मला दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. आणि त्याला ज्ञानाचे डोळे लागतात, हे चर्मचक्षुषे लागत नाहीत. म्हणून इथं वर्णन म्हणतात. म्हणून त्यासाठी आपण निमित्त कारण आणि उपादान कारणाचे इंट्रोडक्शन कालच्या चिंतनामध्ये आपण घेतलं होतं. भगवंत हा या सृष्टीला अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. शब्द जरासा मोठा आहे, पण 3 सोडून आपण घेतलेले आहेत. तो अभिन्न काय आहे, तर त्याच्यापासून त्याला बाजूला करता येत नाही. जगापासून देवाला बाजूला करता येत नाही. कारण जगात देव आहे म्हणून जगाचं अस्तित्व आहे. त्याला बाजूला केलं म्हणजे मडक्यातून माती बाजूला करता येत नाही. माती आहे म्हणून मडक्याला अस्तित्व आहे. तसं जगापासून या ब्रह्मतत्वाला, आत्मतत्वाला, परमात्म्याला, विठ्ठलाला बाजूला करता येत नाही. तो आहे म्हणून जग राहतं धातारम. म्हणून म्हटलेलं आहे विश्व सर्व जिने जिये. धातारम येतो. जसं तो उत्पत्ती करतो तशी स्थिती सांभाळतो. व 3 सगळे गुणांच्या द्वारे करतात ना. ते 3 गुणाद्वारेच आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा उत्पत्ती करतात, विष्णू स्थिती सांभाळतात. सगळ्यांना विष्णू का प्रिय आहेत आमचे सद्गुरू म्हणतात, कारण खायला घालतात म्हणून, आपला स्वाद चालवतात म्हणून. ब्रह्माची आठवण कोण करते का बघा. भगवान शंकराला ते म्हणतात भीतीदायक वाटतात का, नाशाची देवता आहे म्हणून. परंतु ही त्यांनी नेमलेली मंत्री आहेत, वास्तविक तेच आहेत ते स्वतः. म्हणून ते धातारम जसे आहेत विष्णू रूपामध्ये, हरतारम पण आहेत ना, आहे की नाही. कर्तारम, धातारम, हरतारम असंच वर्णन आहे ना अथर्वशीर्षामध्ये त्यांचं. याचा अर्थ असा आहे की ते जसं धारण करतो म्हणून धातारम आहे. यासाठी माऊलीने शब्द वापरलाय विश्व सर्व जिने विये. त्यांच्यामुळं विश्व काय होतं, जिये, त्याच्या सत्तेवर विश्व टिकून आहे. त्याने जर आपली सत्ता काढून घेतली, भगवंतानं आपलं लक्ष जर आपल्यावरनं काढून घेतलं, त्या दिवशी आपले तिरडी बांधायला सुरुवात होते. ज्या दिवशी भगवंतानी लक्ष काढून घेतलं, आत्मस्वरूपान कात टाकली की समजायचं आपण गेलो. त्या कातीलाच देह मृत्यू म्हणतात. कात टाकली त्याला, ती कात का उपयोगाची आहे का सांगा. तसं माझा देह हा 70-80-100 वर्षाचा पर्यंत टिकणारा ही कातच आहे, वरचं वस्त्र आहे. आणि ते वस्त्र टाकलं, ज्यावेळी वस्त्र टाकतात त्यावेळी त्याला किंमतच राहत नाही. देहाला काही किंमत नाही म्हणून पडणं म्हणून जळून टाकतात, पुरून टाकतात, काहीतरी करतात. त्याचं लोक विष्णूवर लावत असतात, व्यवस्थित सगळं लावत असतात. तसा प्रकार इथं आहे. माऊली म्हणतात जर तो नसेल तर जग टिकू शकत नाही. म्हणून त्यासाठी तो अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. म्हणून त्याची काही कारणं त्याच्या कार्यावरून जाणली जातात. जसं धुरावरून अग्नी जाणला जातो. धूर आहे तर अग्नी प्रसिद्ध उदाहरण आहे ती. म्हणून उपादान कारणाचा नेहमी कार्यामध्ये अन्वय असतो, असा एक शब्द आपण वापरला होता. उपादान कारणाचा कार्यामध्ये नेहमी अन्वय असतो. भगवंत जर उपादान कारण असेल तर जगत नावाच्या कार्यामध्ये भगवंत अन्वय रूपाने राहतो. आणि व्यतिरेक रूपाने विचार जर केला तर व्यतिरेकानं या शब्दाचा अर्थ तो दुसऱ्या बाजूने विचार करायला पाहिजे. आपला काय तो विषय नाही इथं. त्यामुळे इथं वर्णन करताना जग हे पण आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून आपण विचार केला हा तर्काची आदिती गोचर नव्हे किरीटी. माऊलींची ओळीच आहे. हा गोचर होऊ शकत नाही. गोचर म्हणजे काय, प्राप्त होण्यास आपली इंद्रिय समर्थ आहेत का, तो इंद्रिय गोचर नाही आहे. म्हणून माऊली सुद्धा त्याचं वर्णन करतात. श्रुती वर्णन करते अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. नाही आम्हाला काय माहिती नाही म्हणती श्रुती, न इति असं श्रुती म्हणते. माऊलीने म्हणून वर्णन केलंय. हे नेती शब्द त्यांनी वेदांतात शास्त्रातला म्हणजे उपनिषदातला वापरलेला आहे माऊलीने. अनुमानेना कारण तर्कतिया हेतू जया भिये शब्द वापरलाय. तो अचिंत्य रूप आहे, त्याला बघता येत नाही आपल्याला. म्हणून तो मन आणि बुद्धीचा विषय होत नाही, म्हणून त्याचा अनुमान करता येत नाही. अनुमानेना श्रुती नेती म्हणती गोविंद रे. तुझं सगुण म्हणो की गोविंद रे. माझ्याकडे प्रश्न पडला आणि तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंद. हा उत्तर मला नंतर माझ्या सद्गुरूंच्याकडून मिळालं. मला अगोदर प्रश्न पडला होता सगुण की निर्गुण म्हणू तुला, तर माझे सद्गुरूच म्हणले, संत सांगितले अरे ते दोन्ही एकच आहेत.
तसं तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद म्हणून अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे. त्याला गोविंद नाव दिलं एकदा ना, संपला विषय. आपण ब्रह्म आहे व ब्रह्म म्हटलं की ते असं आहे, ते दिसत नाही, मग त्याचा अनुमान करता येत नाही. बरोबर आहे, अचिंत्य रूप आहे ते. म्हणते मन बुद्धीचा विषय होत नाही, मनानं पकडता येत नाही, पण मनाचं साह्य घ्यावं लागतं. बुद्धीनं पकडता येत नाही, म्हणून ते बुद्धीचं, मनाचं, चित्ताचं, मन बुद्धी चित्ताचा तो विषय जरी होत नसला तरी त्यानंच त्याला पकडता येतं. म्हणून त्याला अचिंत्य, अचिंत्य शब्दाचा अर्थ आहे चिंतन करता येत नाही, असा अचिंत्य रूप आहे. म्हणून जे ते मनाची नक्की न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, ते इंद्रिया जोगे काय होईल. माऊलींची ओळीच आहे. माऊली काय बोलतात की जे तिथं मनाची नख लागत नाही, म्हणजे मन तिथं त्याच्या वेशीपर्यंत सुद्धा पोचत नाही, त्याच्या बाउंड्रीपर्यंत सुद्धा जात नाही. जरा बुद्धी जाते जवळ, पण इथं म्हणतात बुद्धीची दृष्टी न निघे, बुद्धीची दृष्टी पण पोचत नाही जवळ असून सुद्धा. बुद्धी जवळ परमात्मा आहे, इंद्रिय काय परम मना, आणि मनस्तस्तू परम बुद्धी शब्द वापरलेला आहे. आणि बुद्धीच्या पलीकडे बुद्धी या परस्तस्तू सहा, बुद्धीच्या पलीकडे तो आहे परमात्मा. पण बुद्धीच्या पलीकडे आहे, पण बुद्धीला दिसत नाही. पाये पाजूद पवित्र आणि गोड, पाशे त्वचेची या पदराड, परिते आभेरोनी गोचिड अशुद्ध काय. 109व्या अध्यायामध्ये वर्णन करताना माऊलींनी डिटेल का समजत नाही परमात्मा जवळ असून, कारण त्याला तो अचिंत्य रूप आहे, म्हणून त्याचं चिंतन मनानं आणि बुद्धीनं करता येत नाही, म्हणून तो तसा आहे. म्हणून त्याला कुठल्याच प्रमाणानं, जी 6 प्रमाणं मुख्य किंवा उरलेली 3 प्रमाणं सुद्धा आपण योगायोगानं पुढे आली तर ती बघू. ज्याच्याशी काय घेणं देणं आपलं नसतं ना, माझा जगण्याशी आणि माझ्या भगवंताशी माझा संबंध मी ठेवला पाहिजे, बाकी काही उपयोग नाही कशाचा. ही इतकी प्रमाण आहेत, मग ती पाठांतर करून ठेवायची, लोकांना म्हणून दाखवायची, मग त्याचा प्रमाणांचा का उपयोग आहे सांगा बघू पाठांतराचा. ह्या प्रमाणानं देव शुद्ध करता येत नाही, एवढंच त्या प्रमाणांचा उपयोग होतो वाचण्यासाठी, अन्य काय नाही. तर 5-6 प्रमाणं मुख्य मानलेली आहेत, त्यामधला अनुमान असू दे, उपमान काय, आणखीन काय काय आहेत प्रमाणं, त्या कुठल्याच प्रमाणानं सिद्ध होत नाही. शब्द प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाणानं सिद्ध करता येत नाही, ते इंद्रिय गोचर असल्यामुळं. तैत्तिरीय उपनिषदामध्ये वर्णन आहे ना, येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. मन जर त्याला हुडकायला गेलं तर तसंच माघारी येतं, हात हलवीत, काही त्याला प्राप्त होत नाही, इतका तो अचिंत्य आहे. म्हणून माऊली म्हणतात हेतू जया भिये अचिंत जे. किती स्पष्टीकरण आहे बघा एका एका ओवीतल्या शब्दांचं. आणि अजूनही तुम्ही लोक अजून सुद्धा याचं स्पष्टीकरण, याचं चिंतन अधिक करू शकता. अचिंत्य म्हणजे नेमकं काय, कारण चिंतनासाठी 10 गोष्टींची गरज लागते असं शास्त्र सांगतं. परमपूज्य मंदाताईंनी एका प्रवचनामध्ये बोललेल्या त्या गोष्टी होत्या की त्या 10 गोष्टीशिवाय त्या परमतत्वाचं चिंतनाला कुठलं तरी 10 गोष्टी लागतात तरच चिंतन होतं, नाही तर चिंतन होतच नाही. कसं चिंतन करणार आहे. नाम लागतं, रूप, जाती, क्रिया, गुण, ह्या 6 गोष्टी चिंतनासाठी लागतात. नाम असेल तर चिंतन करता येतं, रूप असेल, जात असेल, त्याच्यात क्रिया असतील, त्याचा संबंध असेल तर चिंतन करता येतं, नाही तर त्याचं चिंतन करता येत नाही. माझ्यासमोर कपाट आहे की माझ्यासमोर मोबाईल आहे, मोबाईलला नाम आहे, मोबाईलला रूप आहे, मोबाईलचा संबंध कुठेतरी येतो, त्याच्यामध्ये क्रिया आहेत. या सगळ्या गोष्टीवर मी त्याचं चिंतन करेन. मोबाईल, अमुक कंपनी, अमुक मॉडेल, किती सालचं मॉडेल, कसं ते आपण चिंतन करायला लागलो बघा. तो असा असा आहे, त्याच्यामध्ये इतके सगळे फॅसिलिटीज आहेत, असं चिंतन आपण करतो. कारण त्या मोबाईलला नाम रूप क्रिया जाती काहीतरी लागू पडतं. ह्या 6 गोष्टी आहेत मागं आपण घेतलेल्या होत्या. त्यामध्ये आणखीन एक 4 गोष्टी ऍड करायच्या आहेत. उत्पाद्य, संपाद्य, संस्कार्य आणि विकार्य. हे 6 गोष्टी आहेत, त्या सुद्धा लागू पडल्या पाहिजेत तर चिंतन होतं. म्हणजे एकूण झाल्या 6 आणि 4 10 गोष्टी झाल्या. एक कुठली म्हणतात, पहिली नाम रूप जाती क्रिया गुण संबंध. नाम रूप जाती क्रिया गुण संबंध 6 गोष्टी झाल्या. आणि त्याच्यात ऍडिशनल अशा आहेत उत्पाद्य,
संपाद्य, संस्कार्य आणि विकार्य, ह्या 4 गोष्टी आणि अर्थगोरच्या 6 गोष्टी, अशा 10 गोष्टी जर असतील, त्याला लागू पडत असतील, तर त्या गोष्टीचं, त्या वस्तूचं आपण चिंतन करू शकतो, अन्यथा नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, ब्रह्मस्वरूपाला नाम नाही, कसं चिंतन करणार सांगा बघू. आता संतांनी नाम दिलं, त्याला गोविंद म्हटलं, त्याला विठ्ठल म्हटलं, राम म्हटलं, कृष्ण म्हटलं, तसं ब्रह्मतत्वाला नाम नाही, कारण ते अनाम आहे. त्याला, त्याच्याकडं कुठल्या प्रकारचं नामरहित आहे, त्याला अरूप आहे, त्यामुळं त्याला रूप नाही. अरूप असल्यामुळं त्याला रूप नाही. त्याला जाती नाही. जाती नाही म्हणजे ते एकच प्रकारचं आहे, दुसरं तसलं कोण नाही. स्वजातीय, विजातीय, स्वजातीय, विजातीय असं भेदरहित ते आहे. सजातीय, सजातीय, विजातीय भेदरहित असं आहे. म्हणून त्याला जाती नाहीत, त्याला गुण पण नाहीत. त्याला कुठला तमोगुणाचं म्हणायचं, काय सत्वगुणाचं म्हणायचं, काय रजोगुणाचं म्हणायचं, म्हणून त्याला गुण नाहीत, कारण ते निर्गुण आहे. मग निर्गुण आहे तर त्याचं चिंतन कसं करता येईल? अक्रीड आहे, अक्रिय आहे, त्याला क्रिया नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये हालचाल होत नाही, कारण ते भरलेलं आहे, घट्ट आहे, मग त्यामुळे हालचाल होत नाही. संबंध त्यामध्ये येत नाहीत, कारण 2 लागतात संबंध. याला संबंध होत नाही, हे एकच असल्यामुळं ते एकमेव अद्वितीय आहे, म्हणून संबंध नाही. बघा, नाम नाही, रूप नाही, जाती नाही, क्रिया नाही, गुण नाहीत, संबंध नाही, म्हणून ते अचिंत्य आहे. 6 गोष्टींचा आपण विचार केला आणि हे याच्यावर अजून चिंतन करू शकतो आपण, की यावरून त्याचं आपल्याला काही बोध होत नाही. आणि आमची सगळी सृष्टी या नाम, रूप, जाती, क्रिया, भेद याच्या मध्येच अडकलेली आहे. ह्याशिवाय आपण पलीकडे, आणि तो तरी म्हणतो त्याच्या पलीकडे मी आहे. नाम, जाती, क्रिया, गुण, संबंध, रूप याच्या पलीकडे मी आहे. त्यामुळे मला जर बघायचं असेल तर तुम्ही नाम रूपाला ओलांडून या, म्हणजे संसाराला ओलांडून पलीकडे या, तर मी माझी भेट होईल, तर माझं चिंतन होईल. मग चिंतन करायचं कसलं? जे नाही ते चिंतन कसं होणार आहे सांगा? ते अस्तित्वातच नाही, त्याचं चिंतन कसं होईल? ज्याला नाम नाही, रूप नाही, आकार कुठला नाही, जात कुठली नाही, क्रिया नाही, संबंध कोणाशी त्याचे नाहीत, कसं चिंतन होणार आहे सांगा बघू? अशा एखाद्या व्यक्तीचा आपण विचार केला, जे माणूसच नाही, त्याचं चिंतन करा, कसं करता येईल सांगा बघू? आम्हाला माहिती आहे, ही माझी बायको आहे, माझा मुलगा आहे, मी त्याचं चिंतन करतो, ह्याला असं रूप आहे, त्याचं नाव आहे, तो असा हलतो, तो कॉलेजला जातो, तो अमुक करतो, तमुक करतो, सगळं करतो, बोलता येते ना, समोर दिसतंय त्याला. हे मात्र परमात्मा कसा आहे? अचिंत्य रूपम, त्याचं चिंतन करता येत नाही. आणखीन 1-4 गोष्टी सांगितल्या, उत्पाद्य, संपाद्य, संस्कार्य आणि विकार्य. हे 4 बाबी सुद्धा त्याला लागू पडत नाही. उत्पाद्य म्हणजे काय? ज्याचं निर्मिती करता येते, असं उत्पाद्य आहे काय? ते ब्रह्माला आपण निर्माण करू शकतोय काय? ब्रह्म जगाची सगळी सृष्टी निर्माण करतं, ते भविष्याम होतं, एकोहमचं भविष्याम होतं, कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, म्हणून ते मोठं होतं. ते उत्पाद्य म्हणून त्याला उत्पाद्य नाही. ते त्याला कोणी निर्माण केलेलं नाही, देवाला कोणी जन्माला घातलेला नाही. देवानं सगळ्याला जन्माला घातलाय, आपण बघितलंय. तो जे विश्व सर्वाते या विये, तो जगाला जन्माला घालतो, त्याला कोण घालेल? मी त्याची निर्मिती नाही, त्याचं उत्पन्न होत नाही, म्हणून ते उत्पाद्य नाही. पहिला मुद्दा बघा, कारण त्याची निर्मिती होत नाही. संपाद्य म्हणजे काहीतरी प्रयत्नाने साध्य होणार. संपाद्य, संपादित करता येतं, असं काहीतरी प्रयत्न करून देव मिळवता येतो का? नाही. उलट प्रयत्न थांबल्यानंतर ध्यान आणि नाम होते आपलं. आम्ही प्रयत्न करत असतो आणि तो अडथळाच बनतो आपला. म्हणून बरेच वेळा शांततेमध्येच आपण त्या निराकार प्रशांत स्थितीमध्ये जाऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून हे प्रयत्नानं संपादित करता येण्यासारखं नाही, हे प्राप्त करायचं नाही. का नाही प्राप्त करायचं? ते आपलं स्वरूपच आहे. प्राप्त कसं करायचं सांगा बघू? नित्य प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे. मग आता आपण जी धडपड परमार्थाच्या साधना करतो ते का म्हणजे माझ्या चित्ताच्या शुद्धीसाठी करतो. चित्त शुद्धी झालं की ते नित्य प्राप्त आहे हे कळायला लागतं.
समजलं. आणि म्हणून ते संपाद्य नाही. संपाद्य नाही म्हणून त्याचं चिंतन करता येत नाही. संस्कार्य नाही, त्याच्यावर संस्कार करता येत नाहीत, अशी विधी करता येत नाहीत. एखाद्या मूर्तीवर विधी करता येतात, कारण मूर्ती आकार रूपात असते म्हणून त्याला विधी करता येतात. गंध अक्षता घालता येतात, आंघोळ घालता येते. ह्याच्यावर विधी कसली करणार आहे? ह्याच्यावर कुठे संस्कार करणार आहे? ह्याला कुठं नाम ठेवणार आहे तुम्ही? ह्याचं कसं बारसं घालता येईल सांगावं? बारसं हा संस्कार आहे का? जन्माला आलं म्हणून बारसं झालं. आता मेल्यानंतर अंत्यविधी करतात. अंत्यविधी म्हणजे कारण त्याचा मृत्यू झाला, ते देह आहे, नाशवंत आहे, त्याचा मृत्यू होतो म्हणून त्याच्यावर विधी केले. अहो याचा निर्मितीच होत नाही तर याचा संस्कार कसा करणार तुम्ही? म्हणून ते संस्कार्य नाही, म्हणजे याच्यात बदल करता येत नाही. म्हणजे संस्कार हे बाहेरून करतात बरं का. संस्कार हे बाहेरून, कारण विकार्य शब्द आहे ना, ते आतच असतात. पुढचा विकार आहे, त्याच्यात कुठलेच विकार नाही म्हणून ते निर्विकार आहे, संस्कार रहित आहे, उत्पाद्य होत नाही, संपाद्य करता येत नाही, जाती नाम भेद क्रिया संबंध त्याला लागू पडत नाही, म्हणून अचिंत्य रूपम. समजलं असेल मला वाटते, आता लक्षात आलं असेल. ते परमतत्व चिंतन का करता येत नाही म्हणून ते अचिंत्य आहे. आता जरा मग प्रश्न पडतो, जर ते अचिंत्यच असेल तर मी चिंतन कशाचं करायचं सांगा, असा प्रश्न आहे. परमपूज्य मंदाताईंनी त्याच्यावरती एक मुद्दा मांडलेले मला आठवतात ते, की त्यामध्ये ते बोलल्यात होत्या की ते अचिंत्य आहे म्हणून त्याचं चिंतन करायचं नाही का? असं नाही. मुलात माहिती आहे तो काय चिंतनाच्या पलीकडचा आहे. हो, चिंतनाच्या पलीकडचा आहे, बरोबर आहे. परंतु तो चिंतनाच्या पलीकडचा आहे असं चिंतन करावं. कसं चिंतन करावं? तो चिंतनाच्या पलीकडचा आहे. अरे बाबा, तो चिंतनाच्या पलीकडे आहे. कसा? तो असा आहे, त्याला नाम नाही असं चिंतन करावं, त्याला रूप नाही असं चिंतन करावं, त्याच्यात क्रिया होत नाहीत असं चिंतन करावं, त्याची जात नाही असं चिंतन करावं. अहो, त्याला उत्पाद्य करता येत नाही असं चिंतन करावं, तो संपादित नाही असं चिंतन करावं. त्याच्यात विकार आणि संस्कार आपल्याला घालता येत नाहीत. विकार कसे असतात माहिती आहे? आतल्या आत उद्भवतात. तसे आतल्या आत उद्भवत नाहीत त्या ब्रह्मामध्ये. काय विकार काय नसतात. विकार म्हणजे, संस्कार म्हणजे काय करणं? आपण दुधाचं दही करतो बघा, होते की नाही? अरे जवळजवळ दूध नासवणं म्हणजेच दही आहे. तर दुधाला आपण एक काहीतरी संस्कार करतो आणि त्या विरंजन करून त्याचं आपण दही लावतो, हे लावणं म्हणायचं. परंतु विरजन लावणं. आता तेच दुसरी गोष्ट बघा, दुधाला काही दिवस तसंच ठेवा, दूध आपोआप नसते. कुणी केला विकार आणला त्याच्यात, त्याच्यातच विकार आहेत ते. तसं ब्रह्मस्वरूपामध्ये विकार नाही. आणि संस्कार म्हणजे दुधाचं दही करता येते तसं त्याचं काय करता येत नाही. हा असं दुधाचं होतं, ह्याचं रूपांतरित करून दही करून टाकलं, असं ब्रह्मतत्वाला, परमतत्वाला, देवाला बदलता येत नाही. तो असा होता अगोदर चतुर्भुज रूपामध्ये, आता त्याचे सहस्त्रबाहू झाले, असं काही करता येत नाही. त्या सगळ्यांनी त्याची कल्पना करून सगळ्यांना अनुभव जसे जसे आले तशी तशी मांडणी केलेली आहे. परंतु तो भावानं मात्र प्रकट होतोय. असा सगळ्या संतांचा, साधन मंडळी जे साधक करणारे जे पुरुष आहेत, सिद्ध पुरुष जे आहेत, त्या सगळ्यांचा अनुभव आहे. तो प्रकट होतो, तो मला मदत करतो, तो मला शिकवतो, तो ज्ञान देतो, तो करुणासागर आहे. हे कुठून आलं सांगा बघू? जर अचिंत्यच असेल, नामरूप भेद क्रिया काहीच नाहीत, तर मग कसं सांगतो त्याचा? तर आहे, तो भावानं प्रकट होतो. भाव बळे आकडे एरवी ना कळे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नये. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, भावा बळे आकळे, भाव एरवी ना कळे, कळणारच नाही अचिंत्य रूप. पण अचिंत्याला चिंतनात घ्यायचं असेल तर भाव हे साधन आहे, प्रेम हे साधन आहे, भजन नाम चिंतन ध्यान हे साधन आहे. ह्या साधनानं तो प्रकट होतो. का? माझा भावच त्याला, भावची कारण, एक भावची कारण. तुकोबांचा अभंगच आहे, एक भाव कारण आहे त्याला प्रकट करायला. माझं प्रेम निर्माण झालं ना, आणि अष्टसात्विक भाव निर्माण झालेत ना, त्यावेळी तो प्रकट झाल्यासारखा त्याचा स्वतःचा अनुभव आहे. तो दुसऱ्याला मात्र सांगू शकत नाही, मला असं असं वाटलं, तर तो म्हणणार मी काय बघितलं नाही. हा त्याचा वैयक्तिक अनुभव आहे. पण भाव आहे तो चिंतनाच्या पलीकडे आहे, असं चिंतन करावं. पण खरं बघायला गेलं तर ते ज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे जाणता येणार आहे. कशी शब्द वापरतात बघा.
ज्ञेय म्हणजे ज्याला जाणायचं आहे ते. एक वेळा म्हणतात अचिंत्य रूपम. अचिंत्य रूप शब्दाचा अर्थ आहे त्याला नामरूप नाही म्हणून अचिंत्य आहे. मनानं बुद्धीनं त्याचं कळत नाही. परंतु अज्ञेय नाही, ते ज्ञेय स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. अज्ञेय नाही, ज्ञेय स्वरूप आहे. म्हणून त्याचा चिंतन जरी करता येत नसलं तर कसं चिंतन करायचं? ते चिंतनीय नाही असे कोण जर त्याचं चिंतन करेल तर त्याला तो गोचर होतो. काय म्हणायचं त्याला? की चिंतनीय नाही, भगवंत माझे असे आहेत, अरे ते सहजासहजी तुम्हाला पकडता येणार नाहीत. म्हणजे काय? मग इतरांना प्राप्त झाले ते कसे झाले? अनुभव आहेत ना. सर्व संतांना योग्य वेळी येऊन मदत कोणी केली? कोणी केली? जनाबाईच्या त्या शेणी थापायचं काम कोण करत होतं? जनीचं पाणी कोण भरत होतं? जळायचं कोण काम करत होतं? तुकोबांचं कोणी सांभाळली शेती सगळी? ही सगळी शेती सांभाळायचे काम त्यांनी केलं. हे जर आहे तर तो कसा आहे? तर तो भावानं व्यक्त होणार आहे. म्हणून तुकोबाच म्हणतात बघा, अचित्य चिंतिले भक्तीची या सुखे, आपुल्या कौतुके तुका म्हणे. अचित्य आहे ते चित्तिले कशाच्या? भक्तीची या सुखे. भक्तीचा मार्ग मी वापरला, भावाचा मार्ग वापरला, मी प्रेमानं त्याला आपला केला. प्रेमानंच तो बांधला जातो, अन्य कशानंही बांधला जात नाही. भक्तीच्या भाषेत जर बोलायचं असेल तर तो प्रेमाशिवाय कशानं बांधला जात नाही. म्हणून तुकोबंधाचा अभंग आहे कसा? अचित्य चिंतिले भक्तीची असुके, आपुल्या कौतुके तुका म्हणे. तसं आणखीन एका अभंगामध्ये काय म्हणतात बघा, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. तुला लावायला मोजपट्टी, तुला मोजायला मला काही प्रमाणच ते सापडत नाही. मग प्रमाण नाही म्हणून मी कुठलं प्रमाण शोधलं? हे प्रमाण कुणाकडे आहे का सांगा? आपल्याकडे जी उपलब्धी किंवा शब्द प्रमाण, अनुमान, हे सगळी शब्दांची जे प्रमाण जी सांगितलेली आहेत त्यात भक्ती हे प्रमाण कुठं आहे काय? भाव हे प्रमाण आहे काय? पण संतांनी आणि साधकांनी भाव आणि भक्तीचं प्रमाण, प्रेम हे प्रमाण वापरलं. म्हणजे म्हणतात मन आणि वाचा तीच तुझं स्वरूप आहे. म्हणून मी काय केलं? म्हणून माप भक्ती केले. म्हणून मी भक्तीचं माप वापरलं, तुला मी पकडला. वास्तविक तो अचिंत्य आहे, पण अचिंत्य असला तरी असा म्हणून शब्द वापरताना म्हणलेला आहे की तो अचिंत्य रूप. आणखीन एक असे वर्णन करायचं राहिलं बघा. आपण म्हटलं ते विश्व सर्व जेने जिये, विश्व ज्याच्या ताकदीवर जगतं, म्हणजे त्याच्या आज्ञेत चालतं. तो शासक आहे सगळ्यांचा, आणि शासक असल्यामुळं त्याच्याच अध्यक्षतेखाली सर्व काही घडतं. अन्य काही घडत, जे घडतंय त्याला कारण ही सत्ता आहे. मग आपण असं म्हणायचं नाही माझ्या आयुष्यामध्ये घडतोय त्याला कारण भगवंतच आहे. भगवंत नाही, तो कर्मफलदाता आहे. कर्म कुणाची? माझी. फक्त मला ती दिलीत त्यानं. म्हणजे काय त्यानं केलं काय? माझं काय केलायचंय? बिघडायचं किंवा घडवायचं जे आहे ते त्यानं नाही केलं, तर माझ्या कर्माने केलेलं असतं. म्हणून इथं विचार आहे, विश्व सर्व जिने जे असं माऊली म्हणतात. जिये म्हणजे जगतं, याच्याच आधारानं जग जगतं. त्याला अनुशासक किंवा धातारम शब्द वापरलेला आहे. अनुशासितारम असं शब्द, धातारम. चंद्र सूर्य हे सुद्धा त्याच्या आज्ञेमध्ये राहतात. सगळीकडे श्रुती बोलतात बघा. भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे की पंचमहाभूत सुद्धा त्याच्या सत्तेखाली राबतात. त्याचे गुलाम आहेत ही पंचमहाभूत, आकाश, पृथ्वी, वायू, तेज, ही सगळी जे म्हणजे जे जगतात किंवा राहतात ही त्याच्या सत्तेवर आहे. तुकोबाज म्हणतात ना, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन. बोलते ऐकवती एक नारायण, तयाचे भजन चुको नको. प्रत्यक्षात जाऊन तो अभंग बघाच गाथेमध्ये. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, अशी त्याची सुरुवात आहे. किती नंबरचा अभंग आहे? आपल्या गाथेमध्ये बघावं. खंदारकर महाराजांच्या इतर काही गाथा आहेत, त्या गाथेमध्ये बघू शकता. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन. बोलवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. जो तुला बोलवतो, जो तुझ्याकडून ऐकवून घेतो, त्याचं भजन कधी चुकू नको रे बाळा.
वर्णन कसं करतात संत सांगतात बघा, बाळा दुग्धा कोण करीतो उत्पत्ती, वाढवितो श्रीपती सवे दोन्ही. नुसतं बाळाला जन्म घालत नाही बरं काय, आईमध्ये दुधाची उत्पत्ती करण्याचं काम तोच करतो. आधी अगोदर दुधाची उत्पत्ती करतो आणि मग बाळाला जन्माला घालतो. श्रेष्ठ आहे श्रेष्ठ. मी जन्माला येण्यापूर्वी माझं जेवणाची व्यवस्था भगवंताने केलेली आहे, माझ्या घराची व्यवस्था केलेली आहे. मला आई वडील कोणते द्यायचे त्यानंच ठरवलेले. बघा, मी जन्माला येण्यापूर्वी आपण करतोय ना, आपल्या घरात बाळ जन्माला यायचा आहे, मग छोटी छोटी टोपूची टोपडी वगैरे शिवून ठेवूया, त्याचे छोटे छोटे स्वेटर शिवून ठेवूया. असं कसं करते आई करते, किंवा आईशी त्या बाळाशी संबंधित असलेले कोण नातले असते का, त्या बाळाच्या येण्याची चाहूल लागलेली असते म्हणून ती सगळी जोडणी अगोदर करून ठेवतात घरातली. तसं हा माझं घर निवडून ठेवतो, माझे आई वडील निवडून ठेवतो, मला खाया पियाचे सगळं साहित्य आणून ठेवतो, मला नोकरी व्यापार शेती काय माझा कामधंदा तोच निवडतो. म्हणून देखवी ऐकवी किंवा बाळा दुग्धा कोण करीतो उत्पत्ती, वाढविती श्रीपती सवे दोन्ही. किंवा फुटती तरुवर उष्ण काळमाशी, जीवन तयाशी कोण घाली. तुकोबा बोलतात बघा, एखाद्या कड्या कपारीतून दगडातून हे रोपटी तयार होतात, त्यांना कोण पाणी घालतं, तर भगवंत घालतो. म्हणून तो सगळे जे म्हणून काय म्हणतात, विश्व सर्व जेने जे, त्याच्या सत्तेवर विश्व जगतं, जन्माला येतं, वाढतं, मोठं होतं, संपतं, ही त्याची सत्ता आहे. उत्पत्ती स्थिती लयाचा तो प्रमुख आहे, अध्यक्ष आहे. म्हणून त्याला त्याचं जरा स्मरण करावे. अनुस्मरित शब्द वापरला, अरे त्याचं स्मरण, त्या दिव्य पुरुषाचं सरळ स्मरण आपण करायला पाहिजे. त्या परमपुरुषाची आठवण आपण काढली पाहिजे. तुकोबा म्हणतात, का रे ना आठविशी कृपाळू देवाशी, जो पोषितो जगाशी एकलाची. एकाचीच एकता, त्यातच ते आहे. हा, बाळा दुग्धा कोण करती उत्पत्ती, हे चरण त्यातलं आहे. सुरुवात मात्र कशी आहे बघा, तो पण अभंग बघून ठेवा. थोडंसे होमवर्क म्हणून आपण बघायला काय हरकत नाही. का रे नाठविशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकलाची. एकटा पोषण करतो म्हणून त्याला आठवायला पाहिजे. का ना आठविशी, का रे आठवण करत नाहीस त्याचा. प्रपंच करशी तू देणेशी, हरीशी न भजसी कोण्या गुणे. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, रोज प्रपंचाचं करतोसच ना, मग हरीला का आठवत नाहीस रे. जेवण आठवते का नाही, वेळेवर गोळी कशी आठवते, बीपीची शुगरची आठवते का नाही, आठवते. मग देवाची वेळ झाली की वेळ का आठवत नाही. झाले पहाट झाली रे बाबा, उठा आता आणि त्याला आठवूया. पहाटेला तो सारखा जागा असतो आणि माझ्या आसपास फिरत असतो, आम्हालाच उठवत असतो, पण आम्हीच अंगावर ओढून घेतो. मुद्दामून अंगावर ओढून घेणाऱ्यांना सूर्योदय तरी कळेल काय, सांगा बघू. ज्यांच्यावर पांघरून आहे अज्ञानाचं, त्यांना काय समजणार आहे. आवरणाच्या खाली काय समजते, काय समजत नाही काय नाही. तसं मला तो उठवतो, जाग करतो, सांगतो तुला मी पोचतो म्हणत नाही फक्त. पण आपल्याला कळायला पाहिजे, गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम सदत. शब्द बघा, श्लोक कसा 9व्या अध्यायातला श्लोक आहे बघा, गतिर्भ्रता प्रभू साक्षी. हेच आहे, जगाला जगवण्याचं काम तो करतो. म्हणून सगळी सृष्टीतली ज्या घडामोडी आहेत त्या बरोबर व्यवस्थित चालवतो, व्यवस्थित सगळ्या चाललेल्या आहेत. कुठलाही ग्रह, चंद्र तारे ग्रह आपली कक्षा सोडत नाही. त्याला कारण काय, आकाश आपलं काम करतं, वायू आपलं काम करतो, पाणी आपलं काम करते, पृथ्वी आपलं काम करते. कोणी यांना सोडलं, आज्ञा दिल्यात सांगा बघू. त्याच्या आज्ञेवरून जग जगतं, त्याच्या आज्ञेवरून जगाचा ऱ्हास आहे, त्याच्याच आज्ञेवरून जगाची उत्पत्ती आहे. याचा जर विचार आपण जर करायला लागलो तर त्याला विसरणारच नाही आपण. कधी तत्वदृष्टीनं त्याचा विचारच आपण करत नाही. जायचं मंदिरात, त्याला बघायचं कोणती कुठली तरी मूर्ती कुठल्या तरी रूपात असते, त्याला आकार असतो, नमस्कार करायचा आणि यायचं, झालं, माझी भक्ती पूर्ण झाली. किंवा घरातले 4-5 खोडबोळमुळे देव असतात ना वाकडे तिकडे, त्यांना आपलं काहीतरी आंघोळ पिंगोळ घातल्यासारखं करायचं, जरा गंध वापरायला करायचा, झाली लुटानं वंदिनी चरण आले. पण ऍक्च्युली तत्वदृष्ट्या जाणं येतं पर्यंत. जगाकडे बघ म्हणजे समजेल या जगाला कोण चालवतो.
माऊलींच्या उभ्या आहेत आणि बघाचा तिथं जाऊन. मला वाटते साधारण गतिर्भ्रता प्रभू साक्षी या श्लोकावरच्या उभ्या आहेत 9व्या अध्यायामध्ये. जाऊन पहा तिथं. आकाशे सर्वत्र बसावे, वायुनी नाव भरी उगी नसावे, पावके दाहावे वर्षावे जळी. पावसानं वर्षाव करणं, पावके धावे अग्नीनं जाळावं, आकाशे सर्वत्र बसावे, आकाशानं सगळ्या ठिकाणी असलं पाहिजे. आकाशे सर्वत्र बसावे, वायूनी नाव भरी उगी नसावे, वायू क्षणभर सुद्धा शांत बसू नये अशी त्याने तोच बोलतो. तो म्हणतात पर्वती बैसका न संडावी, पर्वताने आपली जागा सोडायची नाही, समुद्र रेखा न ओलांडावी, समुद्रानं आपली रेखा ओलांडायची नाही, पृथ्वी व्हावी, काय म्हणतात समुद्र रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. पृथ्वीनं सगळ्या भूतबाळाचं पोषण अन्न देऊन पोषण करायचं. माझ्या आज्ञेनं पृथ्वी वागते, माझ्या आज्ञेनं आकाश वागतो, माझ्या आज्ञेनं वायू चालतो, चलनवलन करतो, माझ्या आज्ञेनंच अग्नी पेटवतो, अन्य कधी पेटवणार नाही. म्हणून पृथ्वी बैसका म्हणतात तो. म्या बोलवल्या वेदू बोले, शब्द सुद्धा माझ्या सत्य चालतो. म्या हलवल्या प्राण हले, जो जगाता चालिता मी, सगळ्या जगाचं चलनवलन करण्याचं काम मी करतो. म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हलवल्या प्राणू हले, जो जगाते चालिता मी. म्हणून जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य, मी शरण्य आहे. म्हणून इथं म्हणतात माऊली, विश्व सर्व जेने जे, जो मद होय अनन्य शरण म्हणजे सगळ्या प्रकृतीला नियंत्रणात ठेवण्याचं काम, ग्रहताऱ्याच्या कक्षा लक्षात व्यवस्थित चालवण्याचं काम, असा फार मोठा व्यवस्थापक असा जो आहे तो भगवंत आहे. म्हणून आपण त्याचं चिंतन, परमपुरुषाचं दिव्य पुरुषाचं चिंतन करायला इथं सांगितलेलं आहे की त्याचं चिंतन मागच्या वेळेला आपण बघितलेलं आहे. अचिंत्य रूप आहे, ठीक आहे, पण तरी अचिंत्य आहे म्हणून चिंतन करायला पाहिजे ना, तसंच चिंतन व्हायला पाहिजे. आणि ते त्याचाच विचार माऊलींनी या 88 नंबरच्या ओळीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं मांडलेला आहे. आपणही त्याच्यावरती आणि खूप चिंतन करा. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.